आणि इव्हनिंग पल्सच्या सुरुवातीला दिवसभरातली सर्वात महत्त्वाची मोठी बातमी, माणिकराव कोकाटे यांच्या विरोधातलं अटक वॉरंट जारी झाल्यानं त्यांच्या अडचणींमध्ये कमालीची वाढ झालेली आहे आणि त्यांनी या प्रकरणी खरं तर हायकोर्टात धाव घेतली होती. मात्र हायकोर्टाच्या न्यायाधीशांनी तातडीची सुनावणी घ्यायला नकार दिला. त्यामुळे या प्रकरणाची पुढची सुनावणी आता शुक्रवारी होणार आहे. जिल्हा सत्र न्यायालयानं त्यांना सुनावलेली शिक्षा कायम ठेवल्यानं कोकाटे यांनी हायकोर्टात धाव घेतली होती. एकदा तुम्हाला 2 वर्षाची शिक्षा झाली तर तुमचा मताचा अधिकार पहिल्यांदा सस्पेंड होतो आणि कायदा असा म्हणतो की ज्याला 2 वर्षाची शिक्षा झालेली आहे त्याला आमदार, खासदार किंवा नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषद असेल याचं सदस्य राहता येत नाही. तेव्हा कायद्याचा अपमान होणार नाही याची दक्षता देवेंद्र फडणवीस यांनी घ्यावी. त्यांची सुद्धा एक केस नागपूर कोर्टामध्ये चाललेली आहे. तेव्हा त्यांनी ह्या दोन्ही केसेस लिंक करू नये अशी फक्त माझी विनंती आहे. मुळामध्ये कायदेशीर प्रक्रिया समजून घ्या. ती शिक्षा ठोठावताना अजून निकालाची प्रत ही बाहेर आलेली नाही ना, ती कुठल्या पोलीस डिपार्टमेंटकडे गेलेली आहे. त्याच्यामुळे त्यांना ही झालेली जी काही शिक्षा आहे त्या शिक्षेला अपील करण्यासाठीचा वेळ, ती मुभा मेहरबान कोर्टाकडेच तो अधिकार असतो. हे एवढं सविस्तर कायदेशीर सांगण्यासाठी याच्यासाठीच, कारण का कायदेशीर प्रक्रिया दोन्हीकडनं लोकांना समजणं, माध्यमांना समजणं गरजेचं आहे. हो, माणिकराव कोकाटेंना कोर्टाने शिक्षा कायम केलेली आहे, परंतु या शिक्षेच्या अपीलाची मुभा सुद्धा मेहरबान कोर्टाने त्यांना दिलेली आहे. गल्लीतली चर्चा सुद्धा मोठ्या प्रमाणात झालेली आपण सगळ्यांनी तिथं बघितली. आता इथं तर कोर्टाने निर्णय दिलेला आहे. तिथे एका सामान्य कार्यकर्त्याला फक्त कुठेतरी एक राजकीय स्टेटमेंट दिलं म्हणून तुम्ही हक्कभंग तिथं आणला. इथं कोर्टाने निर्णय एका नेत्याच्या विरोधात दिलेला आहे आणि त्या नेत्याने सामान्य लोकांचा पैसा हा खाल्लेला आहे. त्यामुळे अध्यक्षसाहेब याबाबतीत काय करतात बघावं लागेल. पण आम्हा सगळ्यांना असं वाटतंय आजच्या आज त्यांचा राजीनामा हा घेतला गेला पाहिजे आणि जर नाही घेतला तर मग हे सरकार फक्त दाखवायसाठी स्वच्छ प्रतिमेचं आहे, पण खऱ्या अर्थाने हे कुठेही तिथं संविधान समजून घेणारं आणि पाळणारं नाही. आणि याच संदर्भात असीम सरोदे यांच्यासोबत आमचे प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांनी संवाद साधलाय. पाहूया. आपल्यासोबत कायदेतज्ञ असीम सरोदे सर आहेत. सर, तुम्हाला सगळे प्रकरण माहिती आहे. आत्ताच्या सद्यस्थितीला काय कारवाई माणिकराव कोकाटे यांच्यावरती होऊ शकते किंवा ती केली पाहिजे? प्रथम कारवाई करण्याचे जे अधिकार, कायदेशीर जबाबदारी, म्हणजे आपण त्याला म्हणू लिगल ऑब्लिगेशन आहे पोलिसांवर की त्यांनी माणिकराव कोकाटेंना त्वरित अटक करायला पाहिजे. दुसरी कायदेशीर जबाबदारी आहे ती कर्तव्यांचा भाग म्हणून विधिमंडळ सचिवांवर आहे की त्यांनी त्वरित माणिकराव कोकाटेंच्या संदर्भातला निर्णय विधिमंडळाचे अध्यक्ष यांच्या मार्फत घेऊन माणिकराव कोकाटे हे आमदार पदावर राहण्यास डिस्क्वालिफाय आहेत, अपात्र आहेत असं जाहीर केलं पाहिजे. आता हे दोघं पण असं करत नाहीत, कारण की विधिमंडळ सचिव हे सत्ताधारी पक्षाच्या म्हणण्यानुसार चालतात. त्याचप्रमाणे पोलीस सुद्धा हे सत्ताधारी पक्षाची बाजू घेऊन वागतात. आपण याच्यापूर्वी पाहिलं की नाशिक पोलिसांनी खूप जाहिराती केल्या की इथे कोणी दादा नाही, इथे फक्त कायदाच दादा आहे वगैरे. मग आता त्यांना दाखवा म्हणा कायदा दादा आहे का. जेव्हा राजकीय लोकांवरच्या केसेस होतात तेव्हा शेपूट घालून बसणारे पोलीस आम्हाला नको आहे. आपल्याला लोकशाहीचं रक्षण करायचं असेल तर गुन्हेगारांना अटक करणारे पोलीस पाहिजे. पुण्यात जे नाशिकचे SP आहेत, कमिशनर आहेत, त्या सगळ्यांना माझं आव्हान आहे की त्यांनी कायदेशीर वागून दाखवावं आता. आणि जर ते आत्ता कायदेशीर वागू शकले तर त्यांच्यामध्ये जी धमक आहे, कायद्याचा आदर करण्याची प्रवृत्ती आहे, त्याचा आम्ही सन्मान करू. नाशिक पोलिसांची भूमिका अतिशय महत्वाची असणार आहे. मुंबईमध्ये जाऊन माणिकराव कोकाटे यांना नाशिकचे पोलीस अटक करतात का हे सुद्धा पाहणं महत्वाचं आहे. कॅमेरामन तुषार ननावरेसह अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.